राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांविरोधात आज नागपूरमध्ये मोठे आंदोलन झाले। सहाय्यक प्राध्यापक भारतातील रँकिंग आधारित गुणांकनाला विरोध करत अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ विद्यापीठ शिक्षक मंचने सहसंचालक कार्यालय नागपूर येथे तीव्र निदर्शन केली आहेत। उच्च शिक्षणात पारदर्शकता आणि समतेसाठी कार्यरत असलेल्या विद्यापीठ शिक्षण मंचने आज नागपूरमध्ये शासन निर्णयाविरोधात आवाज बुलंद केला आहे। मुळात 6 ऑक्टोबर 2025 चा जो कायदा आहे त्यामध्ये असणारे जे निकष आहेत ते निकष नवीन प्राध्यापकांसाठी पदभरतीच्या संदर्भात प्रॉपर नाही आहेत अशी आमची मागणी आहे। मुळात त्यामध्ये जे निकष दिलेले आहेत ते सामान्यपणे सगळ्यांना सारखे असायला पाहिजे। म्हणजे समजा IIM म्हणजे प्रीमियर इन्स्टिट्यूटमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या अकॅडमिक रेकॉर्ड्सला धरून जे गुणांकन केलं जाणार आहे ते वेगळं आहे आणि ट्रॅडिशनल विद्यापीठ म्हणजे नागपूर असेल, अमरावती असेल, गोंडवाना अशासारख्या विद्यापीठातून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमिक रेकॉर्ड्सचं गुणांकन हे वेगवेगळं आहे। म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांनी सामान्य विद्यापीठातून शिक्षण घेणं म्हणजे त्यांनी शिक्षण घेऊच नये का आणि शिक्षण घेतलं तर ते त्या पदभरतीच्या संदर्भात नियुक्तीसाठी पात्र होऊ नये का हा मुळात आमचा प्रश्न आहे। म्हणजे आर्टिकल 14चं कुठेतरी या ठिकाणी संविधानानुसार हणं नाही असं आम्हाला वाटतं। सर्वांसाठी समानता आणि न्याय हक्क संविधानाने दिलेले आहेत, त्यामुळे सर्वांसाठी सारखा कायदा असावा, सारखे नियुक्तीचे निकष असावे। दुसरं महत्त्वाचं ATRच्या नावाखाली 25-75 असं विभागणी यांनी केलेली आहे। म्हणजे साधारणपणे पदभरती जर करायची असेल तर तुमचं शैक्षणिक एकंदरीत अकॅडमिक रेकॉर्ड्स असतील आहे, संशोधन पेपर असतील आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तर या वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये टाकल्या। मुळात वेब ऑफ सायन्स असू देत किंवा स्कोपक्स सारख्या वेगवेगळ्या संस्थांमधून पिरियडिकल्समधून जे रिसर्च पेपर पब्लिश्ड होणार आहे त्याला गुणांकन चांगलं असणार आहे। मग पीअर रिव्ह्यूड जर्नल असू देत किंवा UGC केअर जर्नल असू देत यांच्यामधून पब्लिश होणाऱ्या शोधनिबंधांना गुणांकन वेगळं असणार आहे। मग तफावत का? सामान्यपणे मराठी लँग्वेज सारखे जे काही सब्जेक्ट आहे यांना स्कोपस किंवा वेब ऑफ सायन्स यांचे जे काही रिसर्च पेपर आहे ते सहसा पब्लिश्ड होत नाही। मग हे सगळं एकंदरीत जेव्हा असे विद्यार्थी पदभरतीच्या संदर्भात नियुक्तीच्या वेळी एखाद्या मुलाखतीला जातील तर त्यावेळी अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळे निकष असणार आणि प्रीमियर इन्स्टिट्यूटमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे निकष असणार। आमची मागणी एकच आहे शैक्षिक महासंघ म्हणून, विद्यापीठ शिक्षण मंच म्हणून, की सर्वांना सारखा नियम असायला पाहिजे, यामध्ये तफावत नको। जर का हे सगळेच्या सगळे नियम सारखे असतील तर सर्वांना समान न्याय मिळेल। जर का आज आम्ही निवेदन देतोय, धरणं करतोय, जर का शैक्षिक महासंघाच्या या विनंतीला जर राज्य शासनाने ऐकलं नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये प्रांत स्तरावर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संपूर्ण महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन उभं करेल आणि मग मात्र आम्ही सरकारकडून ती मागणी जी आमची आहे ती लावून धरू आणि आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडून घेऊ। याच्यापूर्वी शैक्षिक महासंघाचा प्रांत स्तरावर माननीय महामहिम राज्यपाल आणि माननीय शिक्षण मंत्री यांच्याशी आमचा पत्रव्यवहार झालेला आहे आणि माननीय संचालक उच्च तंत्र शिक्षण पुणे यांच्याशी बैठक सुद्धा झालेली आहे। यावर त्यांनी तोडगा काढू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे, पण ठोस भूमिका अजूनपर्यंत कुठली घेण्यात आलेली नाही। म्हणून आज सर्व महाराष्ट्रभरातल्या सर्व विभाग स्तरावर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ विद्यापीठ शिक्षण मंच हे आंदोलन करीत आहे। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।